अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील नरहरी उद्योग समूहाच्या वतीनं सन 2026च्या दिनदर्शिकेचं प्रकाशन संपन्न झालंय। पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील नरहरी उद्योग समूहाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 50 वर्षापूर्वी सुवर्ण पेढी सुरू केली। त्यानंतर दूध संस्था, नंतर पतसंस्था, त्यानंतर सुपरमार्केट, ऑइल मिल आणि पेट्रोल पंप असे अनेक व्यवसाय सुरू करून शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला। तसेच लोकांचा मोठा विश्वास देखील संपादित केला। त्यामुळे तिसगाव शहरात लावलेलं हे छोटंसं रोपटं आता वटवृक्ष झालं असून अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी नरहरी उद्योग समूहाने आपल्या विश्वासपात्र सेवेचे पाळेमुळे भक्कमपणे रोवली असल्याने नरहरी उद्योग समूहाचं कार्य शून्यातून विश्व निर्माण केल्यासमान असल्याचं तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी म्हटलंय। पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील नरहरी उद्योग समूहाच्या वतीनं सन 2026च्या दिनदर्शिकेचं प्रकाशन पाथर्डी शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे, महंत आदिनाथ महाराज शास्त्री, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक युवा नेते अक्षय कर्डिले, ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील लवांडे यांच्या हस्ते करण्यात आलं। तर या सोहळ्यासाठी नरहरी उद्योग समूहाचे अध्यक्ष धीरज मैड, संचालक योगेश मैड यांनी केलेल्या मोठ्या नियोजन निमित्त तिसगाव जिल्हा परिषद गटातील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मैड कुटुंबावर प्रेम करणारे हितचिंतक यांची उपस्थिती महत्त्वाची ठरली। तर मोठ्या संख्येनं या प्रकाशन सोहळ्याला जनसामान्य उपस्थित राहिल्यानं कार्यक्रमाची शोभाही वाढली। संत महंतांसह राजकीय नेते मंडळींनी देखील नरहरी उद्योग समूहाचे अध्यक्ष धीरज मैड यांच्या गेल्या 20 वर्षापासून समाजकार्याचं अगदी तोंड भरून कौतुक केलं। व्यवसायासोबतच समाजकार्यात देखील या कुटुंबानं नेहमीच पुढे राहण्याचा प्रयत्न केलाय। विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, पूरग्रस्तांना मदत वाटप, गरीब गरजू अनाथ मुलांना मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मोठी मदत, अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी केलेली मदत एवढंच नव्हे तर तिसगाव परिसरातील शेकडो तरुणांना नरहरी उद्योग समूहामध्ये दिलेला रोजगार देखील महत्त्वाचा आणि प्रेरणादायी ठरणारा असल्याचं आमदार मोनिका राजळे यांनी म्हटलंय। तर या कार्यक्रमाप्रसंगी पाथर्डीचे नगराध्यक्ष अभय आव्हाड, माजी सभापती बाळासाहेब अकोलकर, संभाजी पालवे, डॉक्टर बाळकृष्ण मरकड, घनश्याम महाराज शिंदे, रामदासी महाराज, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन वायकर, मंडळाध्यक्ष संतोष शिंदे, संचालक वैभव खलाटे, संभाजीराव वाघ, भगवान मरकड, संचालक विठ्ठलराव मरकड, संचालक अण्णासाहेब वांढेकर, दादासाहेब मरकड, शंकरराव उंडाळे, सदाशिव मैड, शंकरराव कातखडे, माधवराव लोखंडे, भाऊसाहेब लोखंडे, गणेश कंगे, चेअरमन पुरुषोत्तम आठरे, युवा नेते कुशल भापसे, अध्यक्ष सोमनाथ कातखडे, सोमनाथ वांढेकर, शिक्षक नेते कल्याण लवांडे, महेश लोखंडे, आबासाहेब काळे, दादासाहेब चौथे, अरविंद गुगडे, सुनील शिंगवी, सुनील परदेशी, अरुण रायकर, भरत गारुडकर, नितीन लोमटे, सुनील शिरसाट, सतीश कराळे, अर्जुन शिंदे, राजेंद्र उगार, चांगदेव पवार, दत्तात्रय मराठे, राहुल भापसे, यशपाल गांधी, देवीदास माने, अंबादास मरकड, सरपंच इलियास शेख, दत्ता कंगे, सतीश सातपुते, डॉक्टर काशीनाथ ससाणे, रफिक शेख, लक्ष्मण नांगरे, रामदास अकोलकर, विक्रमराव ससाणे, चेअरमन श्रीकृष्ण वांढेकर, सुखदेव वांढेकर, मधुकर वांढेकर, बाळासाहेब कासार, किरण कराळे, अर्जुन बुधवंत, भाऊसाहेब बुधवंत, सुनील पुंडा, सचिन नेहुल, राजू भुजबळ, मनोज गुंदेचा, गणेश शेरकर, पोपट कराळे, मनसूर फकीर, नवनाथ आरोडे, प्रणिल सावंत, शरद खंडागळे, मुजुभाई कुरेशी, शुभम लवांडे यांच्यासह तिसगाव गटातील अनेक पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, चेअरमन, संचालक, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नरहरी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या आर्थिक संस्थेचे 2026 या नवीन वर्षाचे दिनदर्शिका कॅलेंडर प्रकाशन सोहळा आज यांच्या शुभ हस्ते होत आहे, असे आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वरगड तसेच लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे शेवगाव पाथर्डी मतदारसंघ व ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे, असे युवा नेते अक्षय दादा कर्डिले राऊरी पाथर्डी मतदारसंघ व ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील लवांडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे। तसेच उपस्थित सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व सर्व पत्रकार मंडळी व स्थानिक सर्व व्यापारी व मित्र परिवार, आज खऱ्या अर्थाने नरहरी उद्योग समूहाची सुरुवात ही 2004 मध्ये झाली। तसा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय हा
सुवर्ण कार सुवर्ण पिढी माईड सराफ या नावाने तिसगाव येथे गेल्या 50 वर्षापासून सुवर्ण पिढी कार्यरत आहे. 2004 मध्ये दूध धंद्याच्या माध्यमातून नरहरी उद्योग समूहाला सुरुवात झाली. 2004 मध्ये डायनामिक्स डेअरी यांच्या माध्यमातून तिसगाव येथे बल्क कूलर चालू करण्यात आले. त्यानंतर 2007 मध्ये बाहेरून शिक्षण घेत संत नरहरी डेअरी अँड ॲग्रो फार्म प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन करण्यात आली व तिच्या माध्यमातून चिलिंग प्लांट हा तिसगावच्या ठिकाणी उभा राहिला. खरं पाहता दूध धंद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी एक वेगळी नाळ ही आमच्या परिवाराची जोडल्या गेली. त्यातून 2015 मध्ये संत नरहरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ही आर्थिक संस्था स्थापन करण्यात आली व 2019 मध्ये नरहरी सुपर मार्केट हे मॉल तिसगाव या ठिकाणी चालू करण्यात आला. 2023 मध्ये नरहरी पेट्रोलियम हे पेट्रोल पंप चालू करण्यात आला. या उद्योग समूहाचं नरहरी ऑइल मिल ही पशुखाद्य निर्मिती कंपनी आहे. दूध धंद्याच्या माध्यमातून व पशुखाद्य निर्मितीच्या माध्यमातून परिसरातील अनेक शेतकरी युवा वर्ग यांना या समूहाने उद्योगधंद्याकडे वळवले. शेकडो तरुणांना गावोगावात डेऱ्या, गावोगावात पशुखाद्याचे दुकान चालू करण्यास मदत केली व असं ह्या संत नरहरी उद्योग समूहाची वाटचाल आहे. नुसता उद्योगधंद्यातून पैसा कमवणे हा उद्देश नसून सामाजिक कार्य या समूहाकडून राबवले जातात. पूरग्रस्तांना मदत असो, कोरोनामध्ये जवळपास 500 कुटुंबांना किराणाचं वाटप, अयोध्येमध्ये राम मंदिरासाठी निधी व आता गेल्या 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व अन्नदान व शालेय शिक्षण घेत असलेल्या गरीब विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, गणवेश हे दरवर्षी वाटप केले जाते. असे सामाजिक कार्य या समूहाचे आहे. मी जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांचे आमच्या आमंत्रणांना मान देऊन ते कार्यक्रमाला आले त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे व सर्वांचे आभार व्यक्त करतो. या समूहाने शेकडो तरुणांना रोजगार निर्माण करून दिला व आज शेकडो कुटुंबांना आधार या उद्योग समूहाचा आहे. हा खरा समाधान हे खरं समाधान आम्हाला आमच्या परिवाराला आहे. महत्वाचं आपल्याला असं तिसगाव आहे. आणि आज जर बघितलं योगेश आणि धीरज असतील तर सगळ्याच व्यवसायामध्ये त्यांचं अतिशय यशस्वी ते झालेलं आहे. माहित एक गुरु आहे किंवा काय काम मंत्र आहे, शेवटी जिद्द, चिकाटी, एक विश्वासार्हता त्यांच्या संत नरहरी उद्योग समूह या ठिकाणी कमावलेली आहे. आणि मला वाटतं म्हणूनच एवढी मोठी प्रेम करणारी विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. आज जर आपण उद्योग व्यवसायाचा विचार केला तर आपल्या या देशामध्ये किंवा राज्यामध्ये अनेक अशी घराणे आहेत की त्या शून्यातून त्यांनी विश्व निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. जसा एखादा ब्रँड निर्माण झाला की ते एक व्यवसायात नाही येत, हळूहळू अनेक व्यवसाय ते त्यामध्ये येतात. आपण टाटा बिर्लाचं नाव दिलं तर एका क्षेत्रात त्यांचं उद्योग व्यवसाय मर्यादित नाही, परंतु अगदी रोजच्या आपल्या जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूपासून इलेक्ट्रॉनिक असेल किंवा विज्ञान, संशोधन, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात ही मंडळी अतिशय यशस्वी झालेली आहे. आणि त्यांचा जर पूर्व इतिहास बघितला तर अतिशय शून्यातून विश्व त्यांनी निर्माण केलेलं आहे. खूप मोठी करोडची पेंटिंग घेतलेली आहे. मला वाटतं त्याच प्रकारची क्षमता आपल्या ग्रामीण भागामध्ये या तालुक्याच्या ठिकाणी बैल कुटुंबाने कमावलेलं आहे. एक अतिशय मित्र परिवार, सामाजिक योगदान कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी निर्माण केलेलं आहे. आज पतसंस्थेचं रूपांतर मल्टी स्टेटमध्ये झालेलं आहे आणि मल्टी स्टेटमध्ये होत असताना शेवटी एक विश्वासार्हता त्यांनी कमावलेली आहे. तर त्यात आपण बँक आणि पतसंस्थेची जर परिस्थिती बघितली तर आपल्या शेवगाव असेल, पाथर्डी असेल किंवा नगर जिल्ह्यामध्ये किंवा एकूणच महाराष्ट्रामध्ये आज त्यांची परिस्थिती बघितली तर खूप कष्टाने कमावलेला पैसा असतो, तिथला व्यवहार या ठिकाणी चांगला नसेल
तर ते संसार काही जाते, परंतु गोरगरीब कुटुंबातील शेतकरी हा उद्ध्वस्त होतो. आयुष्याची जमापुंजी त्यांनी त्या ठिकाणी कमावलेली असते आणि मोठ्या विश्वासाने त्या पतसंस्थेत किंवा इतर ठिकाणी त्यांनी फायनान्स कंपनीत गुंतवलेली असते. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठलाही उद्योग व्यवसाय असेल त्यामध्ये विश्वासार्हता हा खूप महत्वाची असते. म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा विचार करता संत नरहरी उद्योग समूहाने आज जी विश्वासार्हता या तालुक्यामध्ये निर्माण केलेली आहे, भविष्यामध्ये त्यांची वाटचाल यशस्वी आहे. तुमच्या सर्वांचा सहकार्य आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. आवर्जून येण्याचा आग्रह ज्यांनी मला केला असे आदरणीय सुनील भाऊ शिरसाट, या सुनील शिरसाट थेट करोडीला मी जिथं जिवारीकडे तिथून राहण्यात आली, त्यांनी पण जिवारी काढली एक तास, दोघांनी पण, आदरणीय धीरज भाऊनी आणि सुनील भाऊनी. सर्वच महान मंडळी या ठिकाणी, आपले भगवानराव सर मरकड हेही सर्व उपस्थित आहे. तर एवढी प्रचंड मात्रामध्ये जनसंख्या या नरहरी मल्टीस्टेटच्या आणि दिनदर्शिकेच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. संत नरहरी महाराज हे महान भगवत भक्त होते. नरहरी महाराजच सोन्या चांदीचा व्यवसाय करायचे आणि स्वतः देव विठ्ठल भगवान परमात्मा त्यांना ते घडू लागायचे, फुंकू लागायचे. म्हणजे महत्वाचा धातू सोनं अतिशय किमतीवान ते पांडुरंगानेच यांच्याकडे दिलेलं आहे. असं संत नरहरी महाराजांचं ह्या नावावर मोठं कार्य त्यांचं चालू आहे. प्रांजळपणाने कार्य आहे आणि या कार्याच्या रूपाने आताच आदरणीय आपले वरिष्ठ त्यांनी सांगितलं, या कार्याच्या रूपाने ते जनतेची सेवा करतात. मी रामलालाच्या चरणी सद्गुरू जोग महाराज संत नारायण महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो, यांच्या हातून असं जोमाने कार्य होत राहो आणि या कार्यामध्ये याची भरभराट हो अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांना आशीर्वाद देतो. जय श्रीराम. आगोर असा कार्यक्रम मैल कुटुंबाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा जो हा उद्योग समूह आहे, भविष्यामध्ये त्यांच्या हातून या परिसराची उद्योगाच्या माध्यमातून, व्यापाराच्या माध्यमातून, सामाजिक सेवेच्या माध्यमातून सतत चांगली सेवा घडत राहो अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी परमेश्वर मी विनंती करतो, प्रार्थना करतो. आणि त्याला थोडंसं काम असल्यामुळं मी जास्त बोलत नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी 50 वर्षापूर्वी आलो. एक छोट्या व्यवसायातून परमचुरीच्या कृपेने म्हणा, स्वतःच्या नशिबाने म्हणा किंवा कर्तृत्वाने म्हणा, हे कुटुंब जिल्ह्यामध्ये अग्रेसर असं व्यापारी क्षेत्रामध्ये सोन्या चांदीच्या व्यापारामध्ये प्रसिद्ध झालं. आणि म्हणून मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला सुखाने समाधानाने जगण्याचा अधिकार आहे. परंतु या जीवनाचा, या आयुष्याचा ज्या लोकांना अर्थ कळला, ती मंडळी त्यांच्या परीने कुटुंबाची, समाजाची, देशाची सेवा घडून हे जीवन सार्थकी लावण्याचा अनेक जण प्रयत्न करतात. त्यातच हे कुटुंब आहे. गावामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे. नरहरी मल्टीस्टेटच्या वतीने 2026चं कॅलेंडरचं प्रकाशन आत्ताच करण्यात आलं. त्या निमित्तानं आपल्या सर्वांचे आवडते मार्गदर्शक हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी ते आमदार मोनिकाताई राजे त्या ठिकाणी उपस्थित राहिल्या.
व संपूर्ण पाथर्डी तालुका आणि नगर जिल्ह्यातून नरहरी मल्टीस्टेटला जोडलेल्या प्रत्येक शेतकरी, प्रत्येक योजदार, प्रत्येक व्यक्ती जो या मल्टीस्टेटला गेल्या अनेक वर्षांपासून जोडला आहे, हे सर्वजण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आणि प्रथमतः महिल परिवाराचे मनापासून आभार मानतो की गेल्या अनेक वर्षांपासून नरहरी मल्टीस्टेटच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख फक्त पाथर्डी इतकीच नाही तर संपूर्ण नगर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात आज त्यांनी तयार केलेली आहे. अत्यंत चांगल्या प्रकारचा फायदा इथल्या शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, सर्वसामान्यांना त्या मल्टीस्टेटच्या माध्यमातून होत आहे. आमचे अत्यंत जवळचे सहकारी धीरज शेठ मैड हे सर्व कामकाज चांगल्या पद्धतीने पाहत आहेत. आज त्यांच्या माध्यमातून आपल्या तिसगावमध्ये, धामणगाव, नगर तालुका, शहरामध्ये टपोल रोड, कोलेगाव या सर्व ठिकाणी अनेक त्यांच्या शाखा या माध्यमातून तयार झाल्यात. त्यांचे बंधू देखील त्यांना योगेश या सर्व कार्यामध्ये चांगल्या प्रकारची साथ देत आहेत. निश्चित एक महिल परिवार एक औद्योगिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करतोय, चांगलं नावलौकिक झालं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सर्वसामान्यांचा, शेतकऱ्यांचा आणि त्यांच्याकडे जे जे गिऱ्हाईक येतात त्यांच्या सर्वांचा विश्वास संपादन इतक्या वर्षामध्ये झाला आहे. म्हणून आज खरं म्हणजे 2026चं कॅलेंडर प्रकाशन यासाठी केलं की प्रत्येक घरोघरी आपल्या मल्टीस्टेटची माहिती मिळावी आणि सगळ्यांना याचा लाभ व्हावा याकरताच या सगळ्या गोष्टी आज खरं म्हणजे धीरज शेट्टी केल्यात. तर मी मैड परिवाराचे मनापासून आभार मानतो. आता येणाऱ्या 8 दिवसातच नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. एवढीच परमेश्वराला प्रार्थना करतो की त्यांचं हे जे नरहरी मल्टीस्टेट आहे त्यांना चांगल्या प्रकारचा याच्यापेक्षाही दुगणा प्रतिसाद मिळावा. व्यवसाय क्षेत्रामध्ये त्यांचं नाव याच्यापेक्षाही मोठं व्हावं. जसे आज 5-6 शाखा त्यांच्या आहेत, मी प्रार्थना करतो की 2026च्या डिसेंबरपर्यंत अजून त्यांच्या 10-12 शाखा व्हावा. प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर.